नमस्कार. आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये मला मी किती मूर्ख आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. मला जायचं आहे उज्जैनला, म्हणजे मी शंकराचा भक्त आहे, मला उज्जैनला जायचं आहे. मी सांगलीच्या स्टँडवर उभा आहे आणि सांगलीच्या स्टँडवर मी तिथल्या कंट्रोल रूममध्ये विचारलं, काका उज्जैनला जायला एस टी किती वाजता आहे? ते म्हणले उज्जैनला इथनं काही एस टी जात नाही, इथनं पुण्यात आहे आणि पुण्यातनं तिथनं पुढे तू एस टी त्या एस टीन जा, नाहीतर मुंबईत जात मुंबईतनं एस टी त्यातनं जा. तर मी त्याच्याने परत विचारलं, काका उज्जैनला जाणार डायरेक्टली एस टीतून कधी चालू करणार आहे? अरे ते म्हटलं, काय तू डोक्यावर पडला भेटलेस काय? ते म्हटलं तू आता मुंबईत जा, पुण्यात जा, तिथनं तू जा. नाही म्हटलं, मला डायरेक्ट उज्जैनची गाडी आली तरच मी त्यातनं जायचं आहे. ते म्हटला, तू लई येडायस, तू जा, तू माझ्या काय नादाला लागू नको, काय तुला काय करायचं ते कर जा. ह्याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की मी किती मूर्ख असू शकतोय किंवा माझा मूर्खपणाचा तुम्ही अंदाज तुम्हाला आला असेल. हीच गोष्ट, ही स्टोरी आपल्याला मतदान करताना जो वापरायचं आहे. माझा एक मित्र आहे आणि तो खूप हुशार आहे. 19च्या लोकसभेला मतदान करताना त्यानं मतदान नोटाला टाकलं. म्हटलं ही कोणच राजकारणी चांगली नाही ती, आणि नोटाला टाकून मी मोकळा झालो. ते मला आश्चर्य वाटलं. आणि तुम्ही मोहन भागवतांचं एक वाक्य ऐकलं असेल बघा, की नोटा हा ऑप्शन मतदान यंत्रावरनं काढून टाकला पाहिजे, नोटा काय उपयोगाचा नाही. म्हणजे आता ती एस टीची स्टोरी तुम्ही आपल्या इलेक्शनमध्ये ही करा, की तुम्हाला समजा एकदम सुसंस्कृत प्रामाणिक असा भरभक्कम देवासारखा तुम्हाला नेता पाहिजे, पण तो त्या तिथं उपलब्ध नाही, म्हणून तुम्ही मतदान नोटाला टाकताय. पण हे कितपत योग्य आहे? कारण की आता जी आपल्याला गोष्ट, आता ते जसं उज्जैनला जायचं आहे, पुण्यात गेलं की तिथनं जाऊ शकतो किंवा मुंबईला गेले की तिकडे जाऊ शकतो. म्हणजे अवेलेबल बेस्ट आपल्याला आपण चॉईस करतोय, की बाबा एक मुंबईत गेले की तिथनं मला मिळेल, निदान मुंबईपर्यंत मी जाईन, तिथनं मला काहीतरी मिळेल. असंच आपल्याला मतदान करताना नोटाला आणि मतदान न टाकणाऱ्या लोकांबद्दल तर मला वेगळं काय सांगायची गरज नाही. पण त्या आपल्याला माहिती आहे की आपल्या व्यवस्थेत एवढे प्रामाणिक नेते नाही, पण जे आपल्यापाशी उपलब्ध आहे ती त्यातल्याला तुम्ही कुणाला मतदान करून त्याला थोडा सपोर्ट केला पाहिजे. जर समजा तुम्ही नोटाला टाकता किंवा मतदान करत नाही, त्यावेळी काय होतंय, जो तुम्हाला नको आहे त्यातला एखाद्याला तो त्यात निवडून येऊ शकतो. जर अशाच जर जास्त लोकांनी विचार केला, स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या, सुशिक्षित समजणाऱ्या लोकांनी जर विचार केला की कोणच बेस्ट नाही, मग आपण मतदान कशाला करायचं किंवा नोटाला टाकून मोकळं होऊया, ह्याच गोष्टीमुळे काय होते, जो नको आहे त्याचे जी वोट बँक फिक्स असते ती त्याला निवडून आणते आणि तेच तुमच्यावर राज्य करतोय. आणि तुम्ही परत म्हणायला मोकळं झाला की राजकारणी चांगली नाही, ती व्यवस्था चांगली नाही, भारत सुधरू शकत नाही, देश सुधरू शकत नाही. पण ह्या गोष्टी सगळ्याला जबाबदार आपणच आहे. आपणच आपल्याला जे अवेलेबल बेस्ट आहे, म्हणजे जे उपलब्ध आहे त्यातलाच आपल्याला सर्वोत्तम उमेदवार जो असेल त्याला आपण मतदान आपलं दिलं पाहिजे आणि त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भले तो निवडून नाही येऊ दे, पण जर समजा त्याला जास्त मतं पडली तर बाबा एक त्याची एक भीती राहील किंवा एक समाजात त्याची इज्जत तर राहील, बाबा ह्यो व्यक्ती चांगला आहे किंवा ह्याच्या पाठीमागे एवढी लोक आहेत, एवढं मतदान आहे, त्याच्यामुळे त्याला भविष्यात जास्त उत्साह मिळेल, तो जास्त प्रमाणात आणखीन ऊर्जेनं काम करेल, पुढच्या वेळी त्यावेळी तो निवडून येईल. त्याच्यामुळे नोटा हा मतदान यंत्रावरचा ऑप्शन का काढून टाकावा असं मोहन भागवत का सांगतं, ह्याचं हे उदाहरण आहे. ओके, थँक्यू.